आहेत आता टेनिस बॉल क्रिकेट पुढे चाललंय. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे प्रॉपरली तुझे बॅटिंग स्टान्स आहेत ते अप्रतिम पाहायला मिळाले. परंतु आज ग्रामीण भागातील एक खेळाडू खेळत आहेत, तर यांना एक प्रमुख संदेश काय देशील लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून? लेदर बॉल आणि क्रिकेट बॉल दोन्ही सेमच आहेत. टेनिस बॉलमधून जरा हलका बॉल येतो. चांगला परफॉर्मन्स करू दे, चांगली मेहनत करू दे. छोट्यांनी आता इथूनच मेहनत केली तर पुढे खेळायला चान्स भेटेल. ज्या पद्धतीने आयोजन कमिटीने जे मेहनत घेतलेली आहे, जितेंद्र पवार आहेत, कुणाल आहेत, जयेश दुकटे आहेत, दिनेश सोगले आहेत, भरपूर अशी मंडळी आहे ज्यांनी खूप मेहनत घेतली. या मेहनतीविषयी काय म्हणशील? जितू पवार म्हटलं की खूप मेहनत करतोच. दरवर्षीची त्याची मेहनत असतेच. थँक्यू व्हेरी मच. पार्थ शेलार यांना आपण पहिलं 43 धावा, 286 स्ट्राईक रेट, 4 षटकार, 3 चौकार, ग्रेट बॅटिंग. जाऊया आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सूरज जाधव कॉमेंट्री बॉक्समध्ये वेट करतायत. ओ टू सूरज जाधव. धन्यवाद. धन्यवाद. वेलकम बॅक. इथे आपण मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला ना, त्यावर मग दोन बॅटर पोहोचले गेलेत सानवी 11 संघाकडून, आणि त्या विपक्षात लढणारी टीम आपण पाहतोय DK 11. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. वा, क्लास दर्जा. काही क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांचे 12वा खेळाडू नाही आहेत. चला, लवकर उपलब्ध करा, अन्यथा मित्रांनो तुम्हाला 2 धाब्याचं पॅनलाइज करावे लागेल. जरूर पंचम मॅच थोडीशी थांबवायची आहे, 2 मिनिटं. इथे जरूर आपण पाहू शकाल चेंडू क्रमांक फेकून झालेत आतापर्यंत 3. कारण की इथे आयोजक म्हणतात की एका टीम मध्ये जवळजवळ 20 खेळाडू आहेत, तर आपला 12वा खेळाडू अनिवार्य राहणं गरजेचं आहे. आणि जो खेळाडू असा पाठवाल की त्याला नावं माहीत असावीत. असणं गरजेचं आहे. जर आपण पाहू शकता 3 बॉलचा खेळ झाला. धावफलकावर धाबा पाहिली तर फक्त 1 धाबा. यावेळेस बॅटन बॉटनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू फरार, सीमारेषा पार. इथे आपण पाहू शकाल वैभव शेलारच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. इथे स्कोरर करिता विपुल ठाकरे किंवा उन्नत आपण जरा यायचं आहे एक मॅच करिता. जरूर हा चेंडू जर का आपण पाहिला तर विशाल ठाकरेला आपण पाहतोय काय गोलंदाजी. समोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विक्रांत पवार असो या वैभव शेलार. न ठकबगता न डरता काय गोलंदाजी केली जाते. ऑन साइड लाईन पिलच्या डोक्याच्या वरनं फक्त चेंडूला दिशा म्हणून दर्शवली. इथे वैभव शेलारच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉलवर चेंडू सरळ सीमारेषा पार. वैभव शेलारनं इथे चौकाराने केला एंड. 1 षटक संपलं. धावफलकावर धाबा आहेत 9. आतमध्ये पहिलं षटक संपलं. धावफलकावर 9 धाबा आहे. दुसरं षटक वैष्णव रोशन पवार, ब्रँड ऑफ मसरोली एक्सप्रेस म्हणून ज्याला नाव दिले गेले आहे. त्यामुळे सरळ बॅटनं इनटू द गॅप, नो मॅन्स लँड चेंडूला पाठवलं सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये. विक्रांत पवार नावाचा शंखनाद करत चेंडू सरळ चौकार.
कारण की सानवी 11 संघ जर का पाहू शकाल मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला 1.1 बॉल धावसंख्या 13. यावेळी थोडासा ड्रम कॉपी बुक स्टाईल छोटला मात्र खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय तैनात आहे एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण प्रोग्रेस कार्डवर पाहिली. त्यात पण मग जरूर विक्रांत पवार याच्या नावावर एक सिंगल आणि धावसंख्या 14 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ खाली कारण की लेफ्ट अँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे. ज्या प्रकारे आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये की शेखर धवन अर्थात गब्बर आणि त्यानंतर रोहित शर्मा ज्या प्रकारची जोडी पाहिली होती ना त्याच प्रकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ते 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावर धाबा आहेत 14 धाबा. क्षेत्ररक्षकाची विवरचना कांचन सर एस्टनच्या मागे आहेत म्हणजेच काहीतरी घडवायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे अशी कांचन सरांची मात्र रणनीती आहे. ज्या प्रकारे आपण MS धोनी ज्याला पाहिलं गेलं एस्टनच्या मागून खूप साऱ्या कारकिर्दी ज्याने करून दाखवल्या गेल्या. व्हाईट बॉल नक्कीच निलेश धापसी प्रमुख पंच म्हणून आहेत. नॉ सायकर एंड पंच आपण कल्पेश तुंबडा ब्रँडअप वाघाडी संघातून बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू. त्यानंतर जरूर 3 पंच तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात रुपेश जाधव. ह्या बेस बाची टॉपेज बड़ी मछली तो फंस गई जाल में. इथे आपण पाहू शकाल वैभव शेलार बॅक टू द पवेलियन गॉन. कम ऑन ब्रॅडअप कुरुंजे. अरे की सर्वाधिक गतवर्षीचा लांब षटकार जर कोणाच्या नावावर असेल ना तर दीपेश धुकटे. कारण की 113 मीटरचा आपण नक्कीच फापू डुप्लेसीला पाहिलं होतं. IPL मध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारा खेळाडू ठरला होता. त्यानंतर गतवर्षी मसरोलीच्या मैदानावर सर्वाधिक लांब षटकार जर का कोणाच्या नावावर असेल तर हाच तो दीपेश धुकटे ब्रँडअप कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतो. यावर्षी जर्मन फायटर संघामध्ये वर्णी लागली नाही या सानवी 11 संघामध्ये वर्णी लागली आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं जर्मन फायटर संघाकडून जास्तीत जास्त रकमेने मात्र विकत घेतलेला खेळाडू यावर्षी सानवी 11 संघाने मात्र आपल्या संघामध्ये समाविष्ट केला आहे. रोशन पवार काय गोलंदाजी करतोय. यावेळी बॅकफुटला स्पंज करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस पाहू शकाल तत्पर मग दीपेश धुकटे 2 वेळेस गोल्डन डकचा शिकार म्हणून ठरलाय. पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान फायटर संघाविरुद्ध सुद्धा गोल्डन डकचा शिकार ठरला होता. दुसऱ्या बॉलवर बाद झाला. याही वेळेस आपण पाहू शकाल DK 11 संघानं कुठेतरी या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश आलंय. फलंदाज दीपेश धुकटे इज गॉन बॅक टू द पवेलियन. कारण की मसरोली एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला नाव दिलंय. शेवटचा बॉल त्यानंतर मंदार. यावेळेस आया राम गया राम. मैदानाच्या आतमध्ये सानवी 11 संघ आपण पाहू शकाल तू चल मै आया अशी परिस्थिती पाहायला मिळते. कारण की अगोदरच्या बॉलवर आपण पाहू शकाल रोशन पवारनं विकेट काढली आणि जरूर आपण पाहू शकाल रोशन पवार यानं जर का पाहिलं तर जवळजवळ तिसऱ्या बॉलवर फलंदाजाला बाद केलं वैभव शेलार. त्यानंतर एक डॉट बॉल आलाय. दीपेश धुकटे बाद झालाय आणि त्यानंतर आया राम गया राम मंदार तू चल मै आया शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट.
जरूर या अगोदर ना प्रमोद शेडगे सर म्हटलं होतं की शॉर्टम पूलची गोलंदाजी रोशन पवारनं केली होती आणि जरूर पाहू शकाल पहा, कारण की चुका लगेच सुधारल्या जातात. म्हणजेच खेळाडू असावा तर कसा असावा. इथे मैदानाच्या आतमध्ये रोशन पवारनं लगेच चेंडू मात्र कमबॅक केलं, स्वतःला सावरलाय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर आलाय. इथे विशाल, कारण की डीके 11 संघाकडून विशाल ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू, एक आयकॉन खेळाडू डीके 11 संघाकडून ज्याची वर्णी लागली गेले त्याच विशाल ठाकरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पवार आहे ना, तत्पर मात्र कुठेतरी स्वतःला आणि स्वतःच्या टीमला सानवी 11 संघाला सांभाळण्याची जबाबदारी या खेळाडूकडे आहे. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. बॅटची ह्या वेळेस असं वाटलं की टॉप एज लागली असती, तर मग मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का आला असता. इथे आपण कांचन सरांना पाहतो ना एसटीएनच्या मागे, जरूर ज्या प्रकारे आपण MS धोनीचं उदाहरण दिलं ना, त्याच प्रकारचं काहीतरी कांचन सरांना मात्र दर्शवलंय. MS धोनीनं स्टंपच्या मागे राहून खूप साऱ्या कारकिर्दी गाजवल्या गेल्यात. इथे बॅकफुट स्पंच चेंडूला मात्र ऑन साइडला मात्र खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स एक टप्प्या अखेर उचलला फेकी झाली, तत्पर मात्र एक सिंगल. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाल्यात फक्त आणि फक्त 2 चेंडू. इथे विशाल ठाकरेला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली गेले. इनफिल्ड मध्ये पाहू शकाल बदल केला जातोय आणि जरूर आपण पाहू शकाल डीके 11 संघ जर का पाहिला तर मग ज्ञानेश्वर पाटील आणि कल्पेश पाटील एबन जोडी यांचा संघ पुरस्कृत आपण पाहू शकाल कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. डावकरी फलंदाज अनिकेत इथे थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंच दर्शवतात इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावसंख्या आणखीन एक आकड्यावर वधारते. धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. इथे आपण विशाल ठाकरेला पाहतोय की जास्तीत जास्त धाबा कमी, स्कोर कार्ड कमी राहिला पाहिजे या हेतूने गोलंदाजी करायची आहे. ऑन साइडला चेंडू उडवला गेला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या आट्यामध्ये झेल कॅरी झाला असता त्या ठिकाणी जरूर, पण तो दुसऱ्या आट्यामध्ये झेल सुटलाय. हार्दिक दुकटेला आपण पाहतोय ज्याच्याकडे क्वालिटी आहे खूप सारी, कारण की जे अशक्य झेल हार्दिक दुकटे शक्य करतोय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण सहज झेल धरती मातेला दान करतोय. आज मित्रांनो टेनिस क्रिकेट बॉलचा खेळ आहे. इथे पाहू शकाल आपण अनिकेतला जिमंदान आलाय, एक धाव डबल कव्हर आले. इथे पाहू शकाल विक्रांत पवार, कारण की आम्ही विक्रांत पवारचा खेळ गतवर्षी पाहिला होता नक्कीच मसरोली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, आणि तोच कुठेतरी अनुभव याही वर्षी पाहायला मिळेल की काय. नावावर आहे 6 बॉल 6 चौकार. ठोकणारा एकमेव खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता, कारण की विक्रांत पवार हे नाव नाही तर ब्रँड म्हणून आहे. सानवी 11 संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. ऑन साइडला फटका आणखीन चांगला सजवला गेलाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल विक्रांत पवारला आपण पाहतोय एक सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर स्वतःवर मात्र कुठेतरी दबाव पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल मात्र कंप्लीट केले गेले आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल 25 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. इथे आपण विशाल ठाकरेला पाहतो ना, षटकार आल्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस आणि एक सिंगल. शेवटचा बॉल विशाल ठाकरे या षटकातला. वाह क्लास.
इथे जरूर चेंडू आपण पाहू शकाल ना बाय यॉर्कर स्वरूपात हाताला गेलाय. चेंडू सरळ कांचन सरांच्या हातामध्ये जाऊन विसायला गेलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्ती अखेरीस आपण पाहू शकाल ना षटक क्रमांक संपलं गेलं 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 25 आहेत आणि 3 फलंदाज बाद झाले आहेत. आणि जर आपण मॅच क्रमांक पाहिली तर चौथी मॅच क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. घड्याळाचा टायमिंग जर का पाहिलं ना तर मित्रांनो 2 वाजून 2 मिनिटे झाल्यात. म्हणजे आजच्या दिवसात आपल्याला 9 मॅच खेळायच्या आहेत. जरूर आजचा दिवस उद्घाटनीय दिवस म्हणून राहिला गेला. सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू आणि त्याचबरोबर सर्व पाहुणे आहे. आणि त्यानंतर आपण पाहिला तत्पर मग उद्घाटनीय सोहळा मात्र पार पडला सकाळच्या सत्रामध्ये. त्याकरिता काही ना मात्र आपण जरूर थोडेसे लेट म्हणून चाललो आहोत. परंतु प्रतिस्पर्धेकरिता आपण यावेळेस फटका फसला. बॅक टू द बॉलर थांबा म्हणून दर्शवलाय. ओ माय गॉड रोशन पवार काय प्रयत्न केले. जर का हा झेल झाला असता ना रोशन पवार तर आजच्या दिवसातला म्हणजे या अगोदर आपण पाहिला होता की एक झेल म्हणजे दुसऱ्या आटामध्ये आपण पाहिला तर झेल पकडला होता. परंतु दुसऱ्या आटामध्ये 30 सर्कलमध्ये ज्या ठिकाणी पंच आहेत त्या पंचांच्या थोड्याच बाजूला झेल सुटला होता. परंतु यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये रोशन पवारनं थांबा म्हणून दर्शवला गेला होता. त्या ठिकाणी आपण कल्पेश पाटीलला पाहतोय स्वतः संघाचे ऑनर आहेत. परंतु इथे जर का कल्पेश पाटील आला असता तर झेल झाला असता. परंतु रोशन पवारनं कल्पेश पाटीलला थांबा म्हणून दर्शवला आहे. झेल सुटला. झेल सुटल्यानंतर एक सिंगल. नेक्स्ट बॉल यावेळेस इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळला आशिष सातवे. एक उंच तडाके बाज असा फलंदाज आहे आणि त्या ठिकाणी आशिष कुठली चुकी करणार नाहीये. आशिषच्या माध्यमातून सुद्धा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर का आपण पाहिली तर 28 ज्याकडे आपण नेऊन पोहोचवले गेले. इथे रोशन पवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. त्या विपक्षात विक्रांत पवार यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवलाय सरळ. विशाल ठाकरे कुठली चुकी होणार नाहीये. यावेळेस या बॉलवर आणखीन एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल त्यात पण जाऊन पोहोचले गेले 29 या आकड्यावर. इथे 2 खेळाडूंच्या माध्यमातून सिंगल डबल धाबा येतात. विक्रांत पवार कुठेतरी ठरवलंय की वैभव शेलार दीपेश दुकटे मंदार बाद झाल्यानंतर स्वतःवर जबाबदारी आणि जिम्मेदारी घेऊन चालायला लागेल. डॉट बॉल याही बेस आपण पाहू शकाल त्यात मग डॉट बॉल आलाय. गोलंदाज कुठेतरी आपण पाहू शकाल ना रोशन पवार जे ज्या टप्प्यावर गोलंदाजी करायचे ना अनिकेत करिता त्या टप्प्यावर गोलंदाजी केले. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. नो मार्क्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विशाल ठाकरे. चेंडूला उचल फेकी केली तत्पर एक सिंगल मात्र पूर्ण होते आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल तत्पर 30. जरूर धावसंख्या 29 असेल याची नोंद असू द्या. प्लेस ऑन साइडला फटका सरळ बॅटनं खेळला गेलाय. परंतु त्या ठिकाणी थोडीशी दमखच म्हणून 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरूर आपण पाहू शकाल शेवटचा बॉल म्हणून पाहायला मिळाला होता. शेवटच्या बॉलवर षटक कंप्लीट आला आणि षटक क्रमांक जर का आपण आतापर्यंत पाहिलं तर संपलं गेलं 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धावा आहेत 31. त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल थोडासा ड्रिंक्स ब्रेक म्हणून जितू पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतात. म्हणजेच काहीतरी कानमंत्र दिला जाईल 2 खेळाडूंना कारण की 12 बॉलचा खेळ शेष आहे. तर ऐकूयात आपण एक मयूर म्युझिकल चा सुंदर सॉन्ग. नंतर पुन्हा बोलूयात मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षक राजांचं
कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही करतो सहर्ष सहर्ष स्वागत. जर आपण पाहू शकाल कांचन सर यावेळेस जोखीम पत्करावी लागली असती. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होण्याची नामवंत संधी होती. त्या ठिकाणी जर आपण पाहू शकाल रिस्क म्हणून घेतली गेली होती. कारण की एक्स्ट्यांच्या मागे जर का आपण पाहिले तर रोशन पवार आणि गल्लीच्या रिझनमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवर आणखीन आपण पाहू शकाल एक सिंगल आले. कारण की जास्तीत जास्त आपण विक्रांत पवार या खेळाडूला स्ट्राईकवर राहावं असा कुठेतरी कानमंत्र दिलाय जितेंद्र पवार या खेळाडूनं. आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण की गोलंदाजी मार्कवर आपण कांचन सरांना पाहतोय. एक लेफ्ट म्हणून गोलंदाज आहेत. परंतु इथे गुगलीचा जादू म्हणून ज्याला आपण पाहतो ना तीच गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पहा काहीतरी ना ट्विस्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये घडतंय. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकाल अनिकेत हा फलंदाज. एक धाव आली दुसऱ्या धावेकरिता अनिकेत हा फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. मिस्टर अनिकेत इज गॉन. सुजित पवार नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. कारण की इथे आपण कांचन सरांना पाहिले ना काही गोलंदाजी फिरकीची जादू म्हणून ज्यांची ओळख आहे ना पावलांचा वापर केला. बॅक टू द बॉलर. याही वेळेस सानवी 11 संघाला सुजित पवारच्या स्वरूपात आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. कारण की जसं मैदानाच्या आतमध्ये आपण रोशन पवारनं घडवलं होतं ना आया राम गया राम तू चल मैं आया तशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कांचन सर मैदानाच्या आतमध्ये दर्शवतात. या अगोदर आपण रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद पाहिला मिस्टर अनिकेत. परंतु नुकताच फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहिला होता सुजित पवार. तोही सुद्धा गोल्डन डकचा शिकार म्हणून ठरतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस नो मॅन्स लँड प्रयत्न केलेत हार्दिक दुकटे. जिवाच्या आकांताने धावला. परंतु इथे जर का पाहू शकाल ना तर डबल माइंडचा वापर जरूर आपण हार्दिक दुकटेच्या माध्यमातून पाहिला होता. कारण की पहिल्या आटामध्ये जर का हार्दिक दुकटे बॉल पर्यंत आला असताना तर झेल कॅरी झाला असता. या वेळेस जरूर आपण पाहू शकाल की 2 धाबा एस 2 धाबा जरूर धावपलकावर आणखी पाहायला मिळतात. वाह काय फटका सजवला गेलाय. फक्त चेंडूला टक लावून म्हणून अशीच सातवी पाहत होता. चेंडू जातो स्टँड डाऊन डिलिव्हरी हँडसम स्वीट अँड स्मार्ट. विक्रांत पवार नावाचा शंखनाद करत आणखीन एक षटकार. 6. पाहिलं ना 41 धावा. यावेळेस पंचांच्या डोक्यातला विचार रोशन पवारनं बदलवला गेलाय. एक क्लोज कीपर म्हणून भूमिकेत पाहायला मिळाला. त्यानंतर फिरकीची जादू म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर कांचन सरानं मात्र चेंडू जसा ट्रॅव्हल केला तसा फिरकीची जादू म्हणून रोशन पवारच्या हातामध्ये जाऊन विसरला गेलाय. फलंदाज
हार्दिक दुकटेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे जर का पाहू शकाल ना तर ऑन साइडला फटका पाहू शकाल सजवला गेला होता. फलंदाजांना पवलांचा वापर केला गेला असता. जर का जागेवरून चेंडूला खेळला गेला असता तर कुठेतरी पंचांना दंडित म्हणून गोलंदाजाला केलं गेलं असतं. आणखीन एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. हार्दिक दुकटे आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय आणि यानंतर आपण धावफलकेचा विचार करूया. धावफलकावर धाबा 42-42 धाबा. यावेळेस स्क्वेअर ऑफ द फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू सरळ प्रेक्षक राजांच्या अभिवादनाला. चेंडू 1 बाउन्स एक टप्प्या अखेर चेतन जाधवच्या बॅट मधून आला हा स्ट्रोक चौकार. धावसंख्या 46-46 धाबा. कारण की प्रत्येक बॉलवर आपण पाहू शकाल ना तत्पर मग ज्ञानेश्वर पाटील या हार्दिक दुकटेला ना काहीसा कानमंत्र म्हणून दिला जातो. आणि त्याच वेळेस आशिष सातवीला आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. या बॉलवर आणखीन आपण पाहू शकाल एक धाव. मनगटाचा वापर केला गेला होता. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता. चेतन जाधवला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर तुषार आकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. येस एक्सलंट डिलिव्हरी. एक सबमरीन डिलिव्हरी म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला ना डॉट. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 47-47 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. हार्दिक दुकटे 4. आपण तुषार आकरे त्यानंतर चेतन जाधवला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओ माय गॉड. यावेळेस कहीं पे निघाया कहीं पे निशाणा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवतात इट इज नो बॉल. येस पंचानं मात्र पहा दंडित केला गेलाय. नो बॉल आलाय परंतु नॉन स्ट्रायकर एंड वर जर का पाहिलं ना तर फलंदाज बाद होतोय. बाल बचावला. अन्यथा चेंडू जर का पाहू शकाल तर हेड शॉट म्हणून पाहायला मिळाला असता. साहिश पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर फ्री बॉल म्हणून जरूर आपण चेंडू ट्रॅव्हल करावा लागेल. फ्री बॉल. ये गेंद नहीं तो बंदूक की गोली निकली. इतनी तेज और रफ्तार से निकले. काय फटका पाहायला मिळतोय. चेतन जाधव षटकार. आयोजकांचं म्हणणं असं आहे की ज्या संघाची मॅच आलं ना जे पवेलियन कक्ष केलंय ना समोरच्या दिशेने थर्डमॅनला ज्या संघांची मॅच आहे त्याच संघाचे खेळाडू त्या ठिकाणी बसतील. आणि जे कोणी प्रेक्षक आहे जे कोणी आयोजक आहेत त्यांना जर का मॅच पाहिजे असेल तर समोर या. त्यानंतर आपल्याकडे डगआउट खूप सारे आहेत. ज्या ठिकाणी जे खेळाडू म्हणजे दुसऱ्या संघाचे असतील त्यांनी मात्र उठायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त DK11 आणि सनवी 11 संघ हाच संघ पाहिजेत.
जे समोर बसलेत ना, समोर आपण जो ऑरेंज कपडा आहे ना, त्या ऑरेंज कपड्या म्हणजे बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीचा जो पट्टा लावला ऑरेंज कपडा त्याच्या बाहेर बसा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, अरे खेळाडूंना जरूर स्टेजवर बसण्याकरिता खुर्च्या खाली करून द्या. आणि त्यानंतर मी माईक सुपूर्द करतोय जरूर प्रमोदजी शेडगे सर. सूरज जाधव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक करूया धन्यवाद. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सान्वी 11 या टीमने फलकावर 56 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आणि 57 धावांचं लक्ष्य दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुंजे म्हसरोली व केव अंतर्गत चॅम्पियन कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 मध्ये सुस्वागतम. अगदी दुपारचं सत्र मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. यानंतर श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि जय हनुमान फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करूया लगेच. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेणारा रोशन पवार. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. परंतु रोशन पवारने बेजबाबदारीचा फटका खेळण्याची तयारी दर्शवलीच का, हा मोठा प्रश्नचिन्ह डगआउट मध्ये पडला असेल. जेव्हा क्लीन बोल्ड झाले त्यावेळेला ज्ञानेश पाटील यांनी कल्पेश पाटील यांना दर्शवलं की डिफेन्स खेळायचं होतं, आक्रमकता सिद्ध करायची नव्हती. परंतु यावेळेला ती आक्रमकता अंगलट आली. डिफेन्स खूप महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. संयम, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा क्रिकेटच्या खेळामध्ये मूलभूत घटक आहे.
यावेळेला ऑन साईडला दबाव हटवण्याचा प्रयत्न करतायत, फिल्डरला बीट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक दुकटेच्या बॅट मधून येतोय क्लास, लगातो 6. 70-70 षटकार. भावाला न जुमानता चांगली मी बॅटिंग करेन, हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न हार्दिक दुकटे यावेळेला आपण पाहत आहेत. जबाबदारी फार मोठा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एका साईडला कांचनला आपण पाहत आहेत, अनुभवी खेळाडू आहे. जितेंद्र पवारच्या अगेन्स्ट षटकार आला. इथून आपण पाहिलं तर गोलंदाजावर थोडासा दबाव जरूर स्पष्टपणे दिसतोय. जितेंद्र पवार व्हाईट बॉलचा यावेळेला इशारा येत असताना पंचांच्या द्वारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 लॉस ऑफ 1 विकेट. फुलटॉस बॉल होता यावेळेला आपण पाहतायत. पुन्हा एकदा आता पंच दर्शवतायत की हा बिमर आहे बॉल. नो बॉलचा इशारा कमरेच्या फारच वरती होता. फ्री हिटचा इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. रणनीती फार महत्वाचा भाग क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव असतो, परंतु हार्दिकचं मी कौतुक करेन. यावेळेला ऑन साईडला पायामधला चेंडू अगदी मनगडाचा वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट, हार्दिक दुकटेचा ब्रँडेड KCPL षटकार. शॉट होता, काय फटका खेळला जितेंद्र पवारच्या अगेन्स्ट. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. मी सकाळीच संकेत दिले होते, जागते रहो जितेंद्र पवार. षटकारात परावर्तित करणारा हा दुसरा धमाकेदार KCPL षटकार 6. इतिहास रचला जाईल का या मसरोळीच्या ऐतिहासिक मैदानात? 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य होईल का जितेंद्र पवार ओर द विकेटने? यावेळेला क्लीन बोल्ड. जितेंद्र पवार हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. परंतु बोल्ड करण्याची किमया माझ्या घरची आहे हे दर्शवत असताना फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज हार्दिक धावसंख्या फलकावर 26 धावा 57 धावांचा पाठलाग करताना हार्दिक काय बॅटिंग केली. तो आला कधी आणि त्यांनी षटकार 4 मारले कधी. जबरदस्त बॅटिंग करत असताना
षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. DK 11 26 26 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत मिस्टर वैभव शेलार अग्निशमन दलामध्ये जे कार्यरत आहेत फायर ब्रिगेडमध्ये. यावेळेला आपण पाहिलं तर आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 27. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारा षटकार आपण पाहू शकलात. दोघेही 40+, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. यावेळेला ऑन साइडला बॅकलिपचा वापर जरूर केला गेला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल कांचनच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 धावा. उजव्या हाताच्या फलंदाजाला अजून सुद्धा ऍडव्हान्टेज आहे. जी हवा खेळती आपल्याला पाहायला मिळते. 28 रन्स 28 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता आहे. 57 धावांचा टार्गेट समोर असताना 29 बॉल 29 रन, बॉल टू रन. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या खूप महत्वपूर्ण होत्या. रोशन पवार बाद झाल्यानंतर हार्दिकने तो मोर्चा सांभाळला. यावेळेला सरळ चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. तर सुजित पवार, जितेंद्र पवार यांचे बंधू थोडेसे निराश आहेत आपल्या बंधूवर. सांगतात की तुला ब्लॉक कॉलमध्ये बॉल टाकायचे होते. त्यांचं रिॲक्शन पाहिलं बॅकवर्ड पॉइंटला. कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला त्या अस्त्रांचा वापर करावा लागतो. वाईट यॉर्कर, आता वाईट यॉर्कर सुद्धा हेलिकॉप्टर शॉटने खेळले जातात. हे सुद्धा आपण पाहिलंय. तर कधी कधी नो लुक शॉट हे सुद्धा वाईट यॉर्करवर खेळले जातात. यावेळेला ब्लॉकलमध्ये चेंडू जरूर होता. सरळ बॅटचा वापर केलाय वैभव शेलार. चांगली गोलंदाजी करत असताना धावांवर थोडाफार लगाम लावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 28 धावा. 28 बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं बंधन आहे. अजूनपर्यंत 2 षटके ही मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, अप्रतिम. रुपेश खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा थोडाफार अभाव जरूर पाहायला मिळतो. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. परंतु इथे फुटवर्क नाहीये आणि त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा वैभव शेलार या फिरकी गोलंदाजाला मिळत असताना पाहायला मिळतोय. कारण ही खेळपट्टी आहे मातीची. मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला सातत्याने चांगली चुणूक दाखवावी लागते. खऱ्या अर्थानं मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला ते कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते. यावेळेला ऑन साइडला लो फुल टॉस बॉल. फिल्डर आहे, उंचीचा फायदा उचलू शकले नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल 2 हातांच्या अगदी मधोमध. षटकारात परावर्तित करताना कडक शॉट. यावेळेला कंट्रोल दाखवलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना DK 11 आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा चिंतेचा विषय होता. रोशन पवार बाद झाल्यानंतर हार्दिक चांगली बॅटिंग करेल का, परंतु हार्दिकने सांगितलं हो मी त्यासाठी सज्ज आहे. 1 डाऊनचा प्लेअर. चांगला बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. इथून शॉट ऑनला जरूर चेंडू आपण पाहतायत. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. पहिल्या षटकात 26 आणि या षटकामध्ये 9. अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 22 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा मयूर. दीपेश धुकटे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. पंचांकडे अपील केली होती. कांचन मात्र त्या ठिकाणी शुअर नाही आहेत. त्यांना माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा बॅटला ब्रश करून बॉल गेलेला नाही आहे. मात्र ग्रीप दर्शवत असताना की ग्रीपचा आवाज कधी कधी जरूर येतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला होता. डॉट बॉल. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. नरम हाताने खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहेत कांचन आणि तेच दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. 36 धावा. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 22 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. साहिल पाटील आम्हाला ही माहिती देत असताना आणि विशेष सहकार्य करतायत. विपुल ठाकरे स्कोरिंगची भूमिका निभावत असताना दीपक गोवारी आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा जॉईंट होतील. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर नाही आहेत, दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जितेंद्र पवार त्या ठिकाणी फेकी करतील परंतु उशिराने फेकी झाली. 2 रन्स मिळतील. जितेंद्र पवार यांना वेळ देता आला नाही तेवढा मैदानाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रॅक्टिस डोळ्याला झोप नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतो जे प्रामाणिक कष्ट जे कार्यकारिणी मंडळांनी घेतलंय, कारण एक स्पर्धा म्हटली तर एकाने भरवली जात नाही. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचा भाग असतो. यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल फिल्डरच्या वरून. 4 रन. चौकार. संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 43 रन. विजयासाठी आता 14 रनची आवश्यकता आहे. पण ज्या ठिकाणी षटकार खेचायचे आहे त्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय षटकार येत आहेत, चौकार येत आहेत. म्हणजे रणनीती स्ट्रॉंग आहे. गेम प्लॅनिंग DK11 टीमची आतापर्यंत अप्रतिम. अप्रतिम. चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दीपेश दुकटे त्या ठिकाणी स्वतः एफर्ट घेत असताना स्टॉप करतायत. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. येणारे बॉल आहेत 18. 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. 18 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण. या स्पर्धेच्या माध्यमातून कोमल फार्म हाऊस म्हसरोली, कोमल मॅडम, ताई व सुमित धुळे सर यांच्याकडून प्रथम 60,000, द्वितीय 40,000, तृतीय 30,000, 60,000, 40 आणि 30 रोख रक्कम व श्री अजित वामन पाटील म्हसरोळी यांच्या सहकार्याने आपण पाहत आहेत. सेकंड कोमल फार्म हाऊस म्हसरोळी, कोमल मॅडम, ताई, सुमित दुबे सर यांच्याकडून सर्व टीमसाठी टी-शर्ट व ट्रॅक पूर्ण ड्रेसची व्यवस्था केली गेली. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर श्री अजित वामन पाटील, दिलदार हस्ती व्यक्तिमत्व म्हसरोली यांच्याकडून विशेष सहकार्य. श्री अभिषेक जाधव औंदे, युवा सेना पालघर प्रमुख पालघर जिल्हा यांच्याकडून प्रथम, द्वितीय व तृतीय ट्रॉफी व्यवस्था. त्यानंतर श्री कृपेश यशवंत वेकंडे कुंजे व श्री अमोल रवींद्र शेलार कुंजे यांच्याकडून सर्व या स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था केली गेली. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. श्री वैभव सुधाकर शेलार अग्निशामक दल व श्री निवास सुधाकर शेलार इंडियन आर्मी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज LED TV ही मात्र स्पॉन्सरशिप केले गेले. नितीन मोहन शेलार कडिपाडा यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी. त्यानंतर श्री विशाल झिपर ठाकरे कुंजे पोस्ट ऑफिसर मुंबई यांच्याकडून बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. तर या मॅचच्या दिशेने त्यानंतर आपण काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांचं सुद्धा विशेष आभार आपण मानणार आहोत. संघाची धावसंख्या 43. 17 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम नियोजन, आयोजन, ऑल इज वेल, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. चांगला बॉल. यावेळेला आपण पाहतोय जितेंद्र पवार फेकी करतायत परंतु विकेट कीपर थोडेसे लेझी राहिले आणि पाहता पाहता
कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत वैभव शेलारच्या माध्यमातून राहिले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये इंडिव्हिज्युअल 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत आतापर्यंत 2 बॉल डॉट. अप्रतिम ऑन साईडला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉटला फिल्डर त्या ठिकाणी घेतला गेलाय आणि त्यामुळे चांगली रणनीती, गेम प्लॅनिंग. संघाची धावसंख्या स्थिर आतापर्यंत 43. तिन्ही बॉल डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. बॅक टू द बॉलर हेड. 1 रन मेल हलक्याशा हाताने जरूर खेळून काढलं गेलं होतं. 1 रन मिळत असताना DK11 ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील, राजे एवन फ्रेंड जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर विशाल ठाकरे आम्हाला दर्शवत आहेत. विपुल ठाकरे या ठिकाणी आपण पाहतायत. अप्रतिम ग्रेट बॉलिंग, सुपर डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले विपुल ठाकरे यांनी. आम्हाला माहिती दिली की 40+ क्रिकेट खूप छान पद्धतीने हे दोघेही खेळाडू खेळताना आपण पाहू शकाल. 1 धाव आरोग्यासाठी ही टॅगलाईन जी 40+ आपल्याला पाहायला मिळते. आरोग्य ही संपत्ती म्हणून ओळखली जाते. साईटला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळले गेले. तत्पूर्वी खराब फिल्डिंग, त्याचा नतीजा 4 धावांवर पाहायला मिळतोय. थोडेसे लेझी राहिले होते आणि इथून 4 रन मिळतील. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. 5 बॉल व्यवस्थित हाताळले. शेवटच्या बॉलवर 1 रन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 रन्स मिळाल्या. आणि हेच बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा आपला सामना जो हातातून निसटतो त्यावेळेला या धावांचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख केला जातो की आपल्या चुका कुठे झाल्या आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक मयूर म्युझिकल डीजे. क्लास या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिलंय ऑन साइडला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. KCPL षटकार. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय DK11 टीमच्या बाजूने. तर एका साइडला आपण पाहिलं तर सान्वी 11 ही टीम आता पराभूतची पुन्हा एकदा चव चाखायला भाग पाडेल की काय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54 झाले. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम असं मैदान. विश नेटवर्क या चॅनेलवर सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार. सर्व काही ऑल इज वेल. 1 रन जरूर डेफिनेटली पळून पूर्ण केले गेले. या एकेरीने संघाची धावसंख्या 55 धावा. दीपेश दुकटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. डिबॅकआउट पॉइंटचा फिल्डर पुढे आणला गेलाय सर्कलमध्ये. एक फिल्डर शॉर्ट थर्ड मॅनला घेतला गेलाय तर एक गली रिजन. अप्रतिम टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलेला नाहीये. इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल आणि कदाचित स्टम्प्सला विकेट स्वतःची वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस विकेट डाऊन.
हे क्षण क्वचितच आणि कदाचित आपल्याला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. कांचन जरूर विकेट आपली स्वतःची फिकून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कधी कधी अशा प्रकारचं आपण पाहतात की फलंदाजांच्या मनामध्ये कधी कधी आपण पाहिलंय की हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला ते हँडलिंग द बॉल ती विकेट दिली जाते, कारण अडथळा जो निर्माण होतो त्यामुळे ती विकेट देण्यात येते. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगला बॉल होता, बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाहीये. पंचांचे हे संकेत पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 धावा. 2 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे, फक्त म्हणून चालणार नाहीये. या वेळेला स्टेप आउटून खेळलेत, अखेरच्या क्षणाला इरादा बदलला आणि सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना विशाल ठाकरेला आपण पाहताय. स्कोर आर लेवल 56 धावा. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. अजून काही दाते जर आपण पाहिले तर या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल खंडू पाटील सर देवघर यांच्याकडून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी, कल्पेश बबन शेलार मसरोली यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी एक सुंदर बॅट, त्यानंतर संदीप रघुनाथ दारोठे मसरोली यांच्याकडून 4 दिवस पुण्याचं काम केलंय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, त्यांचा धन्यवाद. विलास घाटाळ साहेब सरपंच केव ग्रामपंचायत यांच्याकडून यूट्यूब लाईव्हची व्यवस्था केली, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. श्री प्रताप शेलार कुणजे व कुमार शुभम मोरे कुणजे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी एक स्पेशल रिओ कोल्ड्रिंक. श्री विश्वास किसान शेलार कुणजे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक थम्सअप कोल्ड्रिंक. महेश गोविंद धोडीपाडा यांच्याकडून 10,000 रुपये आर्थिक सहाय्य. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ ठरलाय विजयी. या वेळेला होत असताना या महत्वपूर्ण लढतीमध्ये आतापर्यंत DK11 पहिला सामना त्यांच्या हातातून निसटला होता, परंतु त्यानंतरचा कमबॅक टीम मीटिंग घेतली ज्ञानेश पाटील कल्पेश पाटील यांनी आणि सांगितलं इथे आपल्याला पॉईंट्स टेबलमध्ये थोडीफार कुठेतरी उच्चांक गाठायचं आहे, त्यामुळे आपल्याला ही महत्त्वपूर्ण लढत आहे. आणि जितेंद्र पवार यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा, जरी संघ पराभूत झाला काही हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे, हे सुजित पवार हे सुद्धा यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विपुल जाधव मसरोली यांच्याकडून एक दिवस चिकनची व्यवस्था जी आजच्या दिवसामध्ये केली. नितीन पडवळे केव पडवळपाडा यांच्याकडून 28 तारखेला उद्याच्या दिवसात चिकनची व्यवस्था आहे. त्यानंतर कुमार राकेश रमेश शेलार कुणजे यांच्याकडून 29 तारखेला एक दिवस चिकनची व्यवस्था करण्यात येईल. भूषण सोगळे व हर्षल सोगळे केव पडवळपाडा यांच्याकडून 30 तारखेला शेवटच्या दिवसामध्ये चिकनची व्यवस्था करण्यात येईल. सूरज समीर शेलार यांच्याकडून 3,000 रुपये